हे बघा मेन एंट्री आहे. परकीय आक्रमण होतं म्हणजे समुद्रमार्गे, तर त्यांना परतून लावण्यासाठी नौदल आरमाराची गरज होती. त्यासाठी हा किल्ला बांधला होता. डाव्या पायाचा ठसा आहे तिथे. आराम, रिलॅक्स वाटते. खूप जर्नी झाली बाबा. तर मित्रांनो, हे बघा ओरो विस्ता नावाचं हॉटेल आहे. इकडे आम्ही स्टे केला. ती आमची इकडे रूम होती. आणि आत्ता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. ते म्हणजे आपल्याला सिंधुदुर्गचा किल्ला करायचा. तो इथून आहे 13 किलोमीटर. म्हणजे कालच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ते मी सांगत होतो की देवबागला येतोय वगैरे. आता पहिले तिकडे जातोय. परत रॉक गार्डन पण आहे. तर बघूया, वेळेनुसार आपल्याला जेवढं कव्हर करता येईल तेवढं करायचं आहे. कारण का आपल्याकडे टाईम कमी आहे, पण पॉईंट्स खूप आहेत. पण त्यातले जे जे आम्हाला ठीक वाटतील ना, ते करणार होतो आम्ही. हो, नक्की. सो मच, थँक्यू सो मच. चला, कधी आलात तर ह्या हॉटेलला नक्की विजिट करा. एकदम कोऑपरेटिव्ह आहेत आणि जे ओनर आहेत ते एकदम फ्रँक आहेत, एकदम म्हणजे फ्रेंडली. त्यांनी खूप आम्हाला हेल्प केली. आणि असं काय नाही की त्यांनी उलट आम्हाला सजेस्ट पण केलं की तुम्ही कुठे कुठे फिराल ते. तर चला, आता आपल्याला पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. आपले रायडर्स पण रेडी आहेत. सो लेट्स गो बॉयज. तर आता वाजलेत दुपारचा 1. चला, आता आधी आपल्याला जायचं आहे मालवणच्या त्या किल्ल्यावर, म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तिथे जाऊन बघूया. पहिला किल्ला टूर म्हणजे फिरून घ्यायचा आहे की जेवण आधी करायचं आहे, ते तिथे गेल्यावरच ठरवू आम्ही. सो लेट्स गो. आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. परतीचा प्रवास म्हणजे मालवणसाठी. कारण तिथून अजून आपला पुढे प्लॅन आहे, तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कळेलच. ओके. A few moments later. तर मित्रांनो, इथं आम्ही आमच्या बाईक लावलेल्या आहेत, म्हणजे पार्क केलेल्या आहेत. आणि इथून आपल्याला जायचं आहे. समोर आहे ते आपला सिंधुदुर्गमधला किल्ला. तर तिकडे जायचं आहे आपल्याला. आता इथे थोडी विचारपूस करून बघूया काय कसं चार्जेस आहेत आणि किती वेळ तिकडे आहे ते. ओके. इकडेच समोर आहे समुद्रामधला तो सिंधुदुर्गचा किल्ला. लेट्स गो. किल्ला आहे समोर आणि ते तिकीट आतमध्ये 1.5 तास फिरायला लागतो, म्हणजे पूर्ण ओव्हरऑल किल्ला. तर बघूया, आमचं तर आधी बघून झालेलं आहे. मी बघू, थोडा कंडिशनवर आहे की ऊन जास्त लागत असेल तर जास्त वेळ आम्ही थांबणार नाही. जेवढा कवर करता येईल कमीत कमी वेळेमध्ये तेवढा आम्ही कवर करणार आहोत. लेट्स गो. फायनली आपण किल्ल्यावर पोहोचलेलो आहे. आम्ही 9 वर्ष अगोदर डॉट इकडे आलो होतो. आणि त्याचा जो नजारा आहे तो खूप वेगळा आहे. खूप भारी वाटते. खूप बरीचशी पब्लिक आहे. एवढं ऊन आहे तरी पब्लिक भाऊ. आज आपण किल्ला एक्सप्लोर करणार आहोत. येस. सो आता किल्ल्याची एंट्री करतोय आम्ही. हे बघा मेन एंट्री आहे. पुढे जायचं आहे आणि इथेच आहे देऊळ. दक्षिणभूमी हनुमान मंदिर आहे. शिव आठवते काय? तर आपण एंट्री करतो तर इथे नेहमीप्रमाणे शॉप्स असतातच. शॉप्स आहेत खायला वगैरे, चिप्स वगैरे, आईस्क्रीम वगैरे, बरंच काय. हे सगळं असं वाटत नाही की किल्ल्याच्या आतमध्ये ना असे झाडं वगैरे. किल्ल्यावर जेव्हा आपण एंट्री करतो तर इथे 5 रुपये तिकीट पर हेड आतमध्ये एंट्री करण्यासाठी. ॲक्च्युली बोटीवर काय आम्हाला सांगितलं नाही, पण इथे आल्यावर कळलं. आता काय मेंटेन ठेवायला पण लागतं ना तेवढं असेल. हां, आय थिंक इथे कचरा वगैरे होत असेल, त्यासाठी त्यांनी फीज चार्जेस असतील. ठीक आहे, चालेल, काय एवढा काय प्रॉब्लेम नाही आहे. आपण जेवढा कव्हर करता येईल लवकरात लवकर किल्ला तेवढा करायचा आहे, कारण का लेट होतोय आपल्याला. आता वाजले आहेत
अडीच. जर मला पैसे द्यायचे पाण्याची बाटली किंवा काही खायला वगैरे घेतलं पैसे द्यायचे आणि ते सांगायचे की तुम्ही घेऊन जाल तर रिटर्न येताना परत ते आम्हाला पैसे द्या म्हणजे रिफंडेबल होते पैसे ते. बरोबर. तिकडचे लोक कचरा पण करायचे नाही. हा आणि हे इथे तर कचरा दिसतोय. घेणं देणं पडलं नाही. हे बघ समोरच आहे. दाखव हे पण दाखव. हे का दुसरा हे टाकणार आहे मी. हे मी टाकणार आहे. केरलामध्ये चांगली होती इथे आपण तर मित्रांनो आपण त्या साईडने एंट्री केलेली. तसे चालत चालत आलो वरती चढलो आणि ही आहे तटबंदी आणि ही साईड आहे ही पश्चिम साईड आहे किल्ल्याची. समुद्र बघून तुम्हाला समजलं. आणि आम्ही 2015मध्ये आलो होतो तेव्हा प्रसाद घेऊन आला होता. तर आम्ही इथून इकडे वगैरे सगळे फोटो काढलेत अशा या कॉर्नर्समध्ये त्या कॉर्नर्समध्ये सगळे फोटो काढलेत आम्ही. पूर्ण तेव्हा किल्ला एक्सप्लोअर केला होता. ॲक्च्युली ह्या साईडला जास्त नव्हतं गेलो पण इथून ते या डायरेक्शनला गेलो होतो. तर मित्रांनो आता आपण सिंधुदुर्गाचा किल्ला बघतोय आणि आता आपण तिथेच आहोत. हा तुम्ही किल्ला दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर बघितला असेल आणि आज आपल्या चॅनलवर पण बघताय आणि मी खूप लकी आहे ते इथे आलोय. कारण का जवळजवळ आम्ही 9 वर्षानंतर या किल्ल्यावर येतोय. कॉलेजला असताना प्रसाद म्हणजे ज्याचं लग्न होतं ते तुम्ही व्लॉग बघितले असालच. तर त्याच्या घरी आलो होतो तेव्हा कॉलेजवरून. तर त्याने आम्हाला इकडे फिरवलं होतं. तर त्या गोष्टीला 9 वर्ष झाले. 2015मध्ये आम्ही तेव्हा आलो होतो. तर ह्या किल्ल्याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे एकदम थोडक्यामध्ये. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 26 नोव्हेंबर 1664 मध्ये बांधला होता. आणि हा जो किल्ला आहे हा बांधण्याचं म्हणजे हा एकमेव किल्ला आहे जो जलदुर्ग आहे असा शिवाजी महाराजांनी बांधला होता तो. तर हा किल्ला बांधण्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा विचार केला होता की जे परकीय आक्रमण होतं म्हणजे समुद्रमार्गे तर त्यांना परतून लावण्यासाठी नौदल आरमाराची गरज होती. त्यासाठी हा किल्ला बांधला होता. ओके. आणि या किल्ला आता जिथे आपण उभे आहोत तर त्याच्यावर याची उंची आहे जवळजवळ 12 फूट आणि इथे 22 बुरुज आहेत. तर एवढी आपल्याला काय फिरता येणार नाही. त्यामुळे आम्ही म्हणजे आम्ही इथूनच तेव्हा फोटो वगैरे काढले होते. त्यासाठी तुम्हाला हा व्ह्यू दाखवतोय. कारण का तेव्हा यूट्यूबचं म्हणजे काय एवढं मला माहीत नव्हतं. आता जर आहे चान्स आलोय फिरायला तर आपल्या व्हिडिओद्वारे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो आपण त्या साईडने परत आलो ऑपोजिट डायरेक्शनला. इथून आपण खालून एंट्री केलेली आहे. त्या साईडला सगळा देवबागचा बीच आहे तिकडे. तिकडून आपण आलो मालवणला आलो इकडे. आणि आता आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं पाऊल. मोर बघतोय दिसतंय का? मी व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा मित्रांनो डाव्या पायाचा ठसा आहे तिथे आणि इथे आहे हाताचा ठसा. हा बघा. तर मित्रांनो या किल्ल्यावरून जायची आम्ही खूप घाई करतोय कारण आम्हाला खूप अजून पुढे जायचं आहे. लांबचा प्रवास आहे अजून. त्यामुळे बाकी काही नाही आहे. जेवढं कव्हर करता येतं तेवढं मी कव्हर करतोय. ठीक आहे. लेट्स गो. So guys, we back from this spot and we have to go first to eat lunch. Eat, sleep. तर मित्रांनो आपलं जेवण करून झालेलं आहे आणि आता आपण निघालोय मालवणकडून डायरेक्ट गोवा साईडला. येस. आता आपण गोव्याला जातोय. तर बाय बाय मालवण. बाय बाय. संध्याकाळचे वाजले 4:45. बघा दिलेलं आहे गोवा 143 किलोमीटर. सो मॅपनुसार आम्हाला काहीतरी 2 तास कितीतरी मिनटं दाखवत होतं. बघूया आता. तर मित्रांनो आता आपण लागला हायवेला. तिकडे आमचं लोकेशन चालू आहे. कलंगूटचं लोकेशन टाकलेलं आहे. शिवम दादा आता ओव्हरटेक करत पुढे गेलेले आहेत आम्हाला. येस. मित्रांनो इथे
ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे थोडी ट्रॅफिक भेटली होती आम्हाला. काय नाही, आता परत आपली राईड कंटिन्यू होते. ॲक्च्युली आता आम्ही आहोत आय थिंक कुडाळच्या थोडं अगोदर आहोत. कुडाळ सोडलं का? कुडाळ मगाशी 15 किलोमीटर होतं. ओके, तर आपण आय थिंक कुडाळच्या पुढे, तर कुडाळच्या पुढे नसू तर मी तुम्हाला सांगायला. अच्छा, बुरी बघा, हे लोकेशन दिसत आपलं. आणि आता आपण पुढे जातो. यस, लेट्स गो, लेट्स गो. एक बोर्ड होतं डायरेक्शनचं, कलंगूट बीचसाठी हा रोड आहे, इकडे जातो आहे. तर 6:45पर्यंत आम्ही, 6:45 नाही, 7:30 बोलू शकतो, 6:30 बोलू शकतो, आम्ही गोवामध्ये टच झालो होतो. आता कलंगूट बीचला जातो आहे, म्हणजे डायरेक्ट बीचवर जातो आहे. त्यानंतर मग आम्ही रूम वगैरे शोधू, कुठे भेटतात काय अवेलेबल असतील तर. तर आम्ही हॉटेलला आलो आहे. मी आहे फर्स्ट फ्लोअर. इकडे आहे स्विमिंग पूल. आता बंद आहे, त्यामुळे उद्या बोलले सकाळी वगैरे भेटेल. आता रात्री झालं की नाही भेटत. असं एक वेगळं हॉटेल आहे. आणि इथे आमची रूम आहे, ही लिफ्ट आहे. फर्स्ट फ्लोअर 101 आमची रूम. ही आहे आमची रूम. इकडे वॉशरूम, आरसा, सामान वगैरे ठेवलं आहे. सगळं आता पसारा होणार आहे. बेड, आम्ही तिघं आरामात झोपू शकतो कदाचित, नाहीतर एक जण तिकडे झोपेल. आणि गॅलरी आहे छोटी. आणि इकडून एंट्री केली आम्ही या साईडने. इकडे बघा बाईक लावल्यात आमच्या, शिवमची बाईक आणि मोहितची तिकडे बाईक आहे. इकडे काहीतरी चालू आहे गाणी. हो, गोवाला येऊन आराम, हो रिलॅक्स वाटते. खूप जर्नी झाली बाबा. मी बघितलं असं प्रत्येक व्हिडिओ आपला, कुठून कुठून आलोय, कुठे कुठे जातोय. आज जरा गोवा एक्सप्लोअर करूया आपण. रात्रीचा एक्सप्लोअर म्हणजे जवळजवळ काय ठिकाण असेल तर बीच वगैरे जाऊ, फिरू वगैरे, टाइमपास करू. आणि परत सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सौरभला भेटायचं आहे, कारण का सौरभ पण आहे. सौरभ त्याच्या कलिगसोबत आलेला आहे, पण तो इथून थोडा लांब आहे. त्यांनी लोकेशन पाठवलं आहे, तर त्याला आम्ही भेटायला जाऊ. त्याच्याकडे बाईक नाही, आमच्याकडे बाईक आहे, तर आम्ही जाऊ शकतो. काय मयूर, कसं आहे? मजा आणि मजा, बस हेच पाहिजे आम्हाला. हॉटेल कधी पण चांगलं पाहिजे, कम्फर्ट चांगला पाहिजे, आजूबाजूला
तर हे आमचं हॉटेल होतं इकडे. काय हॉटेलचं नाव काय? नाही, दी ग्रँडे रिवेरा. दी ग्रँडे रिवेरा आमच्या हॉटेलचं नाव होतं. आणि दुपारचे आता वाजलेत 2 आणि आम्ही आता निघतोय परत आमच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजे डायरेक्ट घरी. तर काय इकडे जास्त काही फिरलो नाही रात्रीची, म्हणजे रात्री आम्ही नाईट लाईफ बघितली इकडची, बीच वगैरे कलंगूट बीच बघितला, बागा बीच बघितला, इथून तोच जवळ होता. तसं फिरलो वगैरे आणि आलो, झोपलो. कारण काय एवढी राईड करून आम्ही जाम कंटाळ होतो आणि झोप पण लागली लवकर. सकाळी असंच फिरलो, कपडे वगैरे घेण्याच्या ह्याच्याने. कपडे काय म्हणजे जरा महागडे वाटले, जे आवडत होते ते महाग होते, त्यामुळे आम्ही काय कपडे घेतले नाही. इथेच मग स्विमिंग पूलला टाइमपास केला. त्यानंतर आता निघतोय आम्ही, कारण का आम्ही 2चा चेकआउट घेतला होता डॉट. तर आता निघतोय, सौरभला भेटून जाऊ आम्ही, हो की नाही. आणि जेवण करणार, सौरभला टाईम असेल तर सौरभ पण असेल आमच्यासोबत, नाहीतर आम्ही तिघं जेवण करू आणि आमच्या प्रवासाला सुरुवात करू. सो ह्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा. तर जाताना मी काही 2-3 शॉर्ट्स घेईन, आंबोली घाटाच्या तिकडून जातो आपण, तर त्याचे पण सीन्स दाखवेन. तोपर्यंत बाय.